जेव्हा पहिले वेळेस फॉर्म भरला नांदेडमध्ये सरांकडे घरी येऊन, तेव्हा आमचा पहिल्या वेळेसच नंबर लागलेला आहे पिंपळे परिवाराकडून. तसंच सर्व काही सोयी झालेल्या आहेत. बुद्ध दर्शनमध्ये जेवणाची व्यवस्था झालेली आहे. सगळं काही चांगलं झालेलं आहे. परवा सुद्धा चांगला झालेला आहे. वेळेवर 2 शब्द माझे संपर्क देऊ. जय भीम. माझं नाव अर्चना चंद्रकांत पराटे विष्णुपुरी. आम्हाला विनामूल्य दर्शन हे माहीतच नव्हतं आतापर्यंत. इतके दिवस तुम्ही म्हणत होता ना 14 वर्ष झालं 13 वर्ष झाले काहीच माहीत नव्हतं. आमच्या इथून एक जोडी गेली होती, तर त्यांनी खिरीचा कार्यक्रम ठेवला होता. त्यांना बोलवलं होतं पिंपळे परिवारांना, की आम्ही तेव्हाच ठरवलं मी आणि दीक्षाने की आपण पुढच्या वेळेस फॉर्म भरूया. तर आम्ही फॉर्म भरला, आमचा नंबर लागला. तरी पण आम्ही कसं करावं का जावं का नाही विचार केला. परत आम्हाला फोन आला की बाबा तुमचा नंबर लागला. आम्ही खुश झालो. परत आम्ही विचार केला की जावं का नाही. आलो. परत आल्याच्या नंतर कसं होतं की काय नाही की खूप वाटत होतं. पण आल्याच्या नंतर आम्हाला 2 वाजता अगोदरच फोन आला होता की बाबा तुम्ही या, नाहीतर तुमचं नाव कट होईल टायमाला नाही आलं तर. आम्ही आलो तर खूप असं आनंद वाटला. पिंपळे सरांच्या घरी आल्याच्या नंतर म्हणजे खूपच आनंद वाटला. त्यांनी पाणी ठेवलं होतं प्यायला सगळ्यांना. खूप एवढे जमले होते म्हणजे सोडण्यासाठी, आणि बँड वगैरे लावला होता. आणि नंतर 6 वाजता म्हणजे हवा ती खूप सुटली होती. तरी पण त्याच्यामध्ये आपण रॅली काढली. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक चौकामध्ये सरांचे पिंपळे परिवारांचे स्वागत वगैरे झालं. परत चैतन्यनगरच्या तिथं एक बुद्ध विहार आहे, तिथून 9 वाजता निघाली गाडी. त्याच्यानंतर पूर्ण प्रवास खूप छान झाला. आणि सगळ्यांचं म्हणजे तब्येती वगैरे हे जे सगळं हे केलं सरांनी आणि पूर्ण दाखवलं आम्हाला त्याच्यामध्ये. धन्यवाद.